नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. महापालिका स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेनं मुंबईत 100 जागांची मागणी केली आहे. मात्र 70 जागांच्या प्रस्तावावर दोन्ही पक्षांमध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे. त्यातच सुरुवातीच्या चर्चेत भाजपनं शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्यानं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट होती. मात्र वाढता दबाव आणि युती टिकवण्याची गरज पाहता भाजपनं हा आकडा वाढवून 70 असा केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यात शिंदे यांच्या निवासस्थानी तब्बल 5 तास चर्चा झाली. ठाण्यात 55 जागांकरता अडून बसलेले भाजपचे नेते 45 जागा स्वीकारण्यास तयार झाल्याचे संकेत मिळालेत. चर्चेअंती ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबई महापालिका क्षेत्रातील पालिकांमध्ये शिंदे सेना आणि भाजप युती अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ठाणे महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. ठाण्यात मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्याकरता रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲडव्होकेट अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचं वक्तव्य केलं. परंतु वंचित बहुजन आघाडीने या वृत्ताचं खंडन केलंय. काँग्रेसच्या समितीनं अजून युती झाली नाही असं सांगितलंय. वंचितने काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट केलंय. माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं मीडिया सेलचे प्रमुख जितरत्न पटाईत यांनी सांगितलं. अमरावती महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. अमरावतीमध्ये भाजप आणि रवी राणांची युवा स्वाभिमानी संघटना आणि शिंदेच्या शिवसेनेची युती आहे. युतीमध्ये सन्मानपूर्वक जागा द्या अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 65 जागा भाजपकडे, 15 जागा शिंदे गटाकडे आणि 7 जागा युवा स्वाभिमान संघटनेकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईत राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सचिव सुधाकर तांबोळी यांनी मनसेला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे सहकारी होते. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया आता चंद्रपूरऐवजी थेट नागपुरातून होते. याबाबत आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आलंय. अजय संचेती यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वीच फडणवीस आणि मुनगंटीवार यांची भेट झाली होती. ऐन निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपनं मोठा धक्का दिलाय. सोलापुरातील राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जालना महापालिकेच्या जागा वाटपासाठी आम्ही 2 दिवस वाट बघू, नाहीतर आमच्याकडे पर्याय आहे. जशी वेळ निघून जाणार तशी युतीची शक्यता कमी होणार असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये युती संदर्भात बैठक पार पडली आहे. बैठकीत युतीसाठी काही ठोस तोडगा निघालेला नाही. राजकीय वर्तुळात युती संदर्भातील चर्चा सुरू आहेत. कोल्हापुरात काँग्रेसने सुरू केलेल्या हटके कॅम्पेनला आता शिवसेनेकडून त्याच शैलीत उत्तर देण्यात आलंय. कोल्हापूर कसं, मोहित म्हणशीला तसं या काँग्रेसच्या कॅम्पेनला प्रत्युत्तर देताना शिवसेनेनं कोल्हापूर कसं, भगवं वादळ घुमणार तसं असा संदेश दिलाय. या पोस्टर कॅम्पेनमुळे शहराच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. पहिल्या 2 दिवसात एकूण 1000पेक्षा उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 450 उमेदवार अर्जांची विक्री झाली आहे. मात्र एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.